हॅलो मंडळी, मी भरत सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे बी ब्लॉगमध्ये. आणि आपल्या हा PTC सिरीज चालू आहे, त्यामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन हा एक व्हिडिओ टाकतो आहे आणि चाललो आहे सुझुकीचा एक इव्हेंट अटेंड करायला. सो भेटूया आता डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. सो हे वेलकम टू मोटो ब्लॉग सेटअप. जसं की मी बोललो, आता आपण एका इव्हेंटला चाललो सुझुकीच्या. तो सुझुकी मात्सुरी हा इव्हेंट आहे आणि अगदी आपल्या घरापासून 10-15 मिनटाच्याच अंतरावर होता. म्हणजे मी मुलुंड ईस्टला राहतो आणि मुलुंड वेस्टला जाते. सो त्यामुळे ग्लोव्ज वगैरे घातले नाही, पण खरं बोलायचं मी विसरलो घाईघाईमध्ये. आणि जॅकेट वगैरे जो यासाठी घातलं की तिथे बहुतेक जो इव्हेंट आहे त्यामध्ये आपल्याला तिकडच्या बाईक्स वगैरे चालवायला मिळू शकतात, अशा टाईपचा तो पूर्ण इव्हेंट आहे. आणि त्यासाठीच आपल्या स्पीटी सिरीजमधनं एक हा छोटासा ब्रेक घेतला आहे. आणि चला पोचूया फटाफट. आणि पहिल्यांदा मी लेट नाही आहे, मी टाईमच्या आधीच आहे. ऑलमोस्ट 11:56 झालेत आणि 12 वाजल्यापासून काहीतरी तो इव्हेंट सुरू होतो आहे. सो सही आहे. पोचलो आहे जवळपास आपल्या व्हेन्यूच्या, पण त्याची एंट्री आता कुठून आहे बघावं लागेल. एक तर हा राईट साईडचा एक ऑप्शन आहे, इथून एंट्री ठेवलं राईट. सुझुकी मोटरसायकल फेस्टिवल बघू शकतात. आय थिंक हीच एंट्री आहे. लेट्स सी, चला बघूया पुढे. आपण जरा वेळेच्या खूपच आधी आलो तसं वाटतं. सो आय थिंक सुझुकी ओनर्स पार्किंग इथे आणि जनरल 2 व्हीलर पार्किंग तिथे. सो सध्या इव्हेंट सुझुकीचं आहे, तर आपण आपल्याला साधीवाली पार्किंग दिलेली आहे. हो, ही आपली इकडे बाईक लागली. इथून पुढे सगळ्या नॉन सुझुकी बाईक्स लागतील. पहिली आपलीच आहे. हो, हे जाऊन पहिला पास कलेक्ट करायचं आहे आणि मग त्यानंतर ओव्हरऑल इव्हेंट बघू. सुझुकीची पण राईड आता येतेच येते. त्यानंतर थोडं भरलेलं असेल अजून जास्त. कॅटेगरी वाईज तिथे बाईक डिवाईड केल्यात. आपण दाखवतो तुम्हाला थोडा वेळ, जाऊ तिथेच. रजिस्ट्रेशनवाला बँड आलं आपल्या हातात आणि आता हे कलेक्ट करायचं आहे, स्टिकर आणि त्याचा आय थिंक बँड आहे. अजून एक काइंड ऑफ गुडीज आहेत. म्युझिक थोडं लाऊड आहे तिथे, म्हणजे बाईकिंग प्लस म्युझिक असा टाईपचा फेस्टिवल आहे, त्यामुळे सो थँक गॉड जस्ट थांबले. जसं स्टार्टिंगला बघितलं डिस्प्लेला सुझुकीच्या बाईक लावल्यात. त्यानंतर इकडे वेगवेगळे ट्रॅक्स बनवलेत. आय थिंक हा स्टंटवाला ट्रॅक आहे. पुढे अजूनही वेगवेगळे ट्रॅक बनवले. थोडा कॅफे एक बनवला आहे आणि तिथे मेन स्टेज आहे. सो बघूया ओव्हरऑल इव्हेंट. सो मागे रेग्युलर बाईक आहेत आणि इथे थोडा स्पोर्ट्सवाल्या बाईक्स इथे आहेत. हायाबुसा ऑल टाईम फेवरेट. हा इथे प्रॉपर फूड कोर्ट आहे. मागे जस्ट जे परफॉर्मन्स बघायला आता फक्त रिहर्सल चालू होती आणि टोटल ओव्हरऑल इव्हेंटची जी मजा आहे, थोडा काळोख झाल्यानंतर जे मागे बॅक स्टेजला तुम्ही बघू शकता मस्त लाईट्स वगैरे सगळ्यात. पण तोपर्यंत बहुतेक मी राहणार नाही, मला लवकर गल्टी मारावी लागणार, कारण की आपला अजून एक दुसरा इव्हेंट आहे, तो हावाला इव्हेंट. सो ह्या इव्हेंटमुळे मला थोडा लवकर गल्टी मारावी लागली आणि बघूया तो पण आपल्याला आता काय काय एक्सप्लोर करायला मिळते. जी सुझुकीची राईड होती रिया सुझुकी बसूनची, ती जस्ट आता इथे पोचलेत. सुझुकीच्या बऱ्याचशा बाईक्स आता फटाफट लोड होत चालल्यात. अगदी पहिला तर 20 स्ट्रॉमने भरलं आहे. त्यानंतर गिक्सर्स आहेत, सुझुकीच्या स्कूटी आहेत, ॲक्सेस आहे. सो हा पूर्ण एरिया सुझुकीच्या पार्किंगसाठी ठेवलेला आहे. सो या स्टंटवाल्या सुझुकी रेडी होतात. मागे फुटर ठेवला आहे प्रॉपर. बहुतेक एवढ्याच पॅचमध्ये लवकर स्टंट सुरू होतील.
स्ट्रॉमचा ट्रॅक आहे आणि एक्सपिरियन्ससाठी आलो आहे. जॅकेट परत जाऊन घालून आलो मी, कारण की इथे जॅकेट रिक्वायर्ड होतं, प्लस फक्त नी गार्ड त्यांच्याकडून घेतले आणि आता एक्सपिरियन्स घेऊया. थोडा अपडाऊनवाला ट्रॅक आहे स्ट्रॉमचा. आपल्या दामोदरच्याच कलरची बाईक आहे. सो लेट्स गो. वन बाय वनच जावं लागणार. सो चला एन्जॉय करूया मला ट्रॅक. होप व्ह्यू क्लिअर आहे. शुड आहे. चलो लेट्स गो. First zigzag, sideline, cornering, smooth, आणि हा थोडासा जंप डाऊन. स्मूथ, जबरदस्त. खूप छोटासा एक्सपिरियन्स होता, सही होता. विस्ट्रॉमचा ट्रॅक चेक केल्यानंतर आता सुझुकी अवनीस हा स्कूटीसाठी बनवलेला ट्रॅक आहे. तिकडचा जस्ट आपण जो ट्राय केला तो विस्ट्रॉमचा होता. सो लेट्स गो. सही. सो येस, दळण ठेवायला पुरेशी जागा आहे. हो हो हो. आणि अशा प्रकारे इट्स ओव्हर. ॲव्हनिसवाला एक्सपिरियन्स झाला आपला आणि आता गिक्सरसाठी आलो आहे. ही गिक्सर 250 आहेत. त्या दोन उभ्या आहेत, त्या 150 आहेत. पण 250 राईड घ्यायची, सगळे त्यासाठी थांबलेले. लेजेट 150 उभ्याच आहेत तिथे. ही आली आपली सुझुकी गिक्सर 250 जी टेस्ट राईडसाठी आहे. सो लेट्स ट्राय. हा थोडा कॉकपिट व्ह्यू त्याचा ओव्हरऑल. थोडी विंडशील्ड वरती वगैरे असते ना तर खूप मस्त लुक आला असता. फुल हायाबुसा लुक वाटला असता. सो चलो लेट्स गो. येस पॉवर. लेजेट माझा हात आपटतो आहे मिररवर इकडे असं गेल्यावर. सो 2 राऊंड आहे त्याचे. आणि हा गिक्सरवाला जो ट्रॅक आहे तो सर्वात मोठावाला ट्रॅक आहे असा. बाकी सगळे ट्रॅक छोटे छोटे आहेत. हे 2 एवढे आहेत आणि हा गिक्सरचा एक ट्रॅक फक्त मोठा आहे. स्मूथ आहे. पॉवर पण मस्त पॉपअप होते. असं मी खूप कंट्रोलमध्ये चालवायला लागते. थोडा जरी क्लच सोडा तरी उडते मस्त बाईक. हे 2 विस्ट्रॉमचे ट्रॅक आहेत. हो हो. ब्रेकिंग पण मस्त आहे. जाऊ दे, स्किट वगैरे नको मारून बघूया आपण. हा आपला पहिला राऊंड. अजून एक घेऊ शकतो आपण. सो वाय नॉट. लेट्स गो. असाच हा यू. जबरदस्त यार. मला पण बेस्ट पार्ट विस्ट्रॉम वाटला. विस्ट्रॉमची जी जंप होती ही वाली एंड्युरो ट्रॅकवाली बाब होती. सही एक्सपिरियन्स होता. सो तर पहिला ह्याच्यापेक्षा सेकंड राऊंडला मी खूप कॉन्फिडेंटली चालू शकतो, कारण मी कुठेही पाय टेकवा नाही लागला. एकाच फ्लोमध्ये निघतं. ते फक्त माती पडलं इथे, थोडा स्लो आला पाहिजे. नॉइस. डन.
स्वतः अमोल दादू जातो ह्याच्यासाठी. ते ब्लॉग करणं शक्य वाटतच नाही कारण की आवाज ऐकू शकता तुम्ही बाहेरचाच जास्त. जस्ट आपण तिकडचा रायडिंग एक्सपिरियन्स घेऊन आलो विस्ट्रॉम, गिक्सर आणि सुझुकी एव्हनिसचा. सुपर होतं, तिन्ही बाईक सुपर होतं. स्पेशली विस्ट्रॉमची जी मजा आली ना, विस्ट्रॉमचा ट्रॅक जबरदस्त होता. सो हे आजचा आमचा इकडचा लंच. अमोल दादूसला आपल्या सुझुकीचे कूपन मिळालेले, आम्ही फक्त 50 घेऊन एवढं सगळं घेतलं. हे आपण निघालो आहे आणि इव्हेंट तर असं मी बोलत होतो, इव्हेंट तर खूप मस्त झाला. फक्त ऊन नसतं तर थोडी जास्त मजा आली असती. बाकी टेस्ट राईड घ्यायला मजा आली. स्पेशली मला विस्ट्रॉमवाला एक्सपिरियन्स बेस्ट वाटला. सो हा इव्हेंट संध्याकाळी अजून जबरदस्त होणार कारण की लाईट्स वगैरे DJ वगैरे सगळं सुरू होईल. पण मला जाणं शक्य नाही कारण की अनिशदा साठे यांची हळद आहे, मी तिकडे असेन. अमोल दादूस आणि त्या मित्र ते संध्याकाळी परत येणार आहेत. आता जसंही घरी जाऊन मस्त आराम करतील आणि संध्याकाळी आय थिंक 10 वाजेपर्यंत आहे इव्हेंट, तर मग आरामात खाऊन पिऊन आराम करून येऊ शकतं. तर मग आपला हा ओव्हरऑल ब्लॉग मी इथेच एंड करतो. मला असं अपेक्षित होतं की मी तिथे जाऊन बऱ्याचशा यूट्यूबर्सना वगैरे भेटेल, पण मोस्ट प्रॉबेबली सगळे संध्याकाळीच येणार आहेत कारण की ह्या उन्हाची हालत होत होती. पण असो, हा जो काही शॉर्टमध्ये ब्लॉग केला तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण की याच्यानंतर आता आपली PT सिरीज पुन्हा एकदा कंटिन्यू होणार आहे. याच्यानंतर पुढचा जो ब्लॉग असेल तो आपल्या PT सिरीजचा असेल. चलो बाय बाय, टेक केअर.